नाशिकच्या पंचवटी परिसरात दिवसाढवळ्या सशस्त्र दरोड्याच्या प्रयत्नानं एकच खळबळ उडाली आहे। हिरावाडी रोडवरील ज्वेलर्स दुकानाला टार्गेट करत दरोडेखोरांनी थेट हल्ला चढवलाय। पंचवटीतील हिरावाडी रोड नेहमीप्रमाणे सुरू असलेली वर्दळ आणि अचानक दोन दुचाकींवरून आलेली 5 ते 6 जणांची टोळी आणि क्षणात परिस्थिती बदलली आहे। या दरोडेखोरांनी समृद्धी ज्वेलर्स या दुकानात घुसत दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला। त्यांच्या हातात शस्त्र होतं आणि दुकानात घुसताच त्यांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला। दरोडेखोरांनी ग्राहक आणि कर्मचाऱ्यांना घाबरवण्यासाठी बंदुकीचा वापर केला। यावेळी झालेल्या गोंधळात झटापट झाली आणि बंदुकीच्या मागील भागाचा फटका लागल्यानं एक व्यक्ती जखमी झाली आहे। जखमी व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। सुदैवानं त्याची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती समोर येते। घटनेनंतर काही क्षणांतच दरोडेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला। मात्र या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं। घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला। परिसराला तात्काळ घेराव घालत तपासाला सुरुवात करण्यात आली आहे। फॉरेन्सिक लॅबच्या मदतीने घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्याचं काम सुरू आहे। तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात असून दरोडेखोरांचा माग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। दरम्यान दरोडेखोर 2 दुचाकींवरून आल्याची माहिती समोर आली असून त्यांनी नियोजनपूर्वक हा प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त केला जातोय। पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी विशेष पथकं रवाना केली असून शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे। पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये हिरावाडी परिसरामध्ये न्यू समृद्धी ज्वेलर्स या ठिकाणी साधारणतः 9:15च्या दरम्यानमध्ये काही अनोळखी इसम या ठिकाणी दुकानामध्ये ज्वेलर्स दुकानामध्ये या ठिकाणी शिरलेले होते। त्यांनी पहिल्यांदा दरोडा टाकण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। त्याच्यासाठी त्यांनी फायर आर्मचा धाक दाखवून सदर व्यक्तीला भीती निर्माण केलेली आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी इथे 5 ते 6 इसमांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्या अनुषंगाने माहिती मिळताच घटनास्थळी सर्व पोलीस यंत्रणा पोहोचलेली आहे। क्राईम ब्रांचची टीम देखील कामाला या ठिकाणी लागलेली आहे। रेकॉर्डवरचे आरोपी चेक करणं, त्याच पद्धतीने सीसीटीव्ही फुटेज चेक करणं यासाठी टीम आमच्या रवाना झालेल्या आहे। ते व्हेरीफाय करायचं चाललेलं आहे। शक्यतो याच्यामध्ये माल गेला नसावा असा आमचा या ठिकाणी अंदाज आहे। हो, एक जण ह्याच्यामध्ये जखमी झालेला आहे आणि त्याच्यावरती सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी उपचार चालू आहे। त्याला 2 ते 3 टाके या ठिकाणी पडलेले आहेत। जो फायर आर्म आहे त्या फायर आर्मची मूठ त्याच्या डोक्यामध्ये मारलेली दिसत आहे। किती लोक आले होते आणि कशाने आले होते? साधारणतः 4 ते 5 लोक या ठिकाणी आल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे। तपास या ठिकाणी चालू आहे। पंचवटी सारख्या गजबजलेल्या भागात घडलेल्या या धाडसी प्रकारामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। दरम्यान या प्रकरणातील आरोपी लवकरच पोलिसांच्या ताब्यात येतील असा विश्वास व्यक्त केला जातोय। लोकमत.com साठी किरण नाईक, नाशिक।